संजय गायकवाड यांनी आमदार निवासमध्ये राडा घातल्याचं समोर आलंय। आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला त्यांनी मारहाण केलेली आहे। आकाशवाणी आमदार निवासात निकृष्ट जेवण दिल्याची तक्रार त्यांनी केलेली होती आणि यानंतर संजय गायकवाडांनी ऑर्डर दिलेल्या रूम मध्ये निकृष्ट जेवण आलं आणि जेवणात दिलेल्या डाळीला वास आल्याची तक्रार त्यांनी केली। जेवल्यानंतर मळमळू लागल्यानं संजय गायकवाड हे संतप्त झाले आणि त्यांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे। हा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय। आपण पाहतोय संजय गायकवाड या निकृष्ट जेवणामुळे संतप्त झाले। त्यांनी त्या कर्मचाऱ्याला जाब विचारला आणि त्या कर्मचारी उत्तर देत असतानाच त्यांनी त्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे। आकाशवाणी आमदार निवासातील हा प्रकार आहे। आमदार निवासामध्ये त्यांनी जेवणाची ऑर्डर दिलेली होती, मात्र त्या जेवणाला वास येत असल्याने ते संतप्त झाले। या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मनोज, या कॅन्टीन चालकाला संजय गायकवाड यांनी बेदम मारहाण केल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। काय नेमकं झालं होतं? काल रात्रीच्या सुमारास संजय गायकवाड जेव्हा विधिमंडळाचं कामकाज आटपून त्यांच्या रूमवर गेले होते आमदार निवासातल्या, त्यावेळेस त्यांनी जेवण सुद्धा मागवलेलं होतं। त्याचवेळी तिथे अनेक जण जेवायला सुद्धा बसले होते। त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की जेवणातली जी डाळ आहे त्या डाळीला वास येतोय, परंतु त्या जे तिथले मॅनेजर आहे, कॅन्टीन चालक आहेत, त्यांनी मात्र ऐकलं नव्हतं आणि त्याच अनुषंगा पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांनी सुद्धा जेवण मागवलं होतं, परंतु त्यामध्ये ते डाळीचा पूर्णपणे वास येत होता। ती डाळ जी आहे ती खराब सुद्धा झालेली होती, म्हणजे अन्न खराब झालेलं होतं। त्या अनुषंगाने त्या जो कॅन्टीन चालक आहे त्याला जाब विचारला, परंतु तो व्यवस्थित उत्तर देऊ शकलेला नव्हता आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी जो चालक आहे त्याला मारहाण सुद्धा केलेली आहे। परंतु आमदारांना जे जेवण दिलं जातं किंवा सर्वसामान्य आमदारांचे जे सहकारी येत असतात किंवा लोक बाहेरून येत असतात, तिथे कमी पैशामध्ये जेवण मिळते म्हणून त्यांना जेवण दिलं जातं, परंतु अशा निकृष्ट प्रकारचं जेवण दिले जात असल्यामुळे आमदार संजय गायकवाड हे संतप्त झाले आणि त्यांनी त्याला चांगला चोप दिलेला आहे। या संदर्भात जे अन्न व प्रशासन विभाग आहे त्याच्याकडे सुद्धा याची तक्रार करणार आहे, तर विधिमंडळ सचिवांकडे सुद्धा याची आमदार निवासातल्या या जे कॅन्टीन चालक आहेत त्याची तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। एकंदरीतच जे सर्व लोक जेवत होते त्या सर्व लोकांनी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की आमदार निवासामध्ये जेवणाची व्यवस्था जी आहे ती अतिशय निकृष्ट असल्याचं सांगितलं होतं। वारंवार या संदर्भात अधिवेशनात सुद्धा आवाज उठवला गेला होता, त्याचबरोबर इतर वेळेस सुद्धा आवाज उठवला जात होता, परंतु जो चालक आहे तो मात्र आपली सेवा सुधारू शकला नाही आणि त्या अनुषंगाने काल त्याला बेदम मारहाण सुद्धा केलेली आहे आणि आता पुढची कारवाई काय होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तू आमदार खाऊ घालतो, लोक काय बोलशील आराम करा, काय खरं लोकांना बोलो ठीक गायकवाड यांनी केलेली होती। अनेक त्या ठिकाणी कॅन्टीनमध्ये जे नागरिक होते, आमदारांचे जे सहकारी होते, कार्यकर्ते होते, त्यांनी देखील तक्रार केलेली होती आणि यानंतर संजय गायकवाड हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि संजय गायकवाड यांनी या कॅन्टीन चालकाला मारहाण केलेली आहे। या डाळीला वास येत होता आणि याचीच तक्रार त्यांनी त्यांच्याकडे त्या कॅन्टीन चालकाकडे केली, मात्र कॅन्टीन चालकाकडून योग्य उत्तरं मिळत नसताना ते आक्रमक झाले, संतप्त झाले आणि त्यांनी त्या कॅन्टीन चालकाला मारहाण केलेली आहे। आमदार निवासामधील हा प्रकार समोर आलेला आहे। आकाशवाणी आमदार निवासामध्ये निकृष्ट जेवण दिल्याची तक्रार त्यांनी केली आणि या कॅन्टीन चालकाशी बोलत असताना त्यांनी योग्य प्रकारे उत्तर दिली नाहीत, म्हणून ते संतप्त झाले आणि त्यांनी या कॅन्टीन चालकाला मारहाण केलेली आहे। संजय गायकवाडांनी ऑर्डर दिलेल्या रूममध्ये निकृष्ट जेवण आलं आणि जेवणात दिलेल्या डाळीला वास येत आल्याची तक्रार त्यांनी केली आणि जेवल्यानंतर मळमळू लागल्याचं देखील संजय गायकवाड यांनी तक्रार केलेली होती आणि यानंतरच ते संतप्त झाले।